लेट डिस्कस नेक्स्ट न्यूमेरिकल पुढचा प्रॉब्लेम बघा, लक्ष द्या. Two different coils have self inductance L1 and L2. म्हणजे L1 L2 ची व्हॅल्यू दिले. L1 ची व्हॅल्यू किती दिले? 9. L2 ची दिले 3. त्यानंतर काय म्हटलंय बघा, करंट इन दी फर्स्ट कॉइल इन्क्रीज ऍट कॉन्स्टंट रेट. करंट चेंज केलाय. The current in the second coil also increase at the same rate. म्हणजे काय? सेकंड फर्स्ट विसरून जाऊ आता, प्रॉब्लेमचा बेस का लक्षात घ्या. L1 काय दिलंय? 9. एक कॉइल. दुसरी कॉइल आहे L2. हाऊ मच? 3. आता बास करा डिस्कशन. हा, as coil 1 चा di1 by dt is same as coil 2. हे दोन्ही सेम आहेत, बरोबर. देन काय म्हटलंय पुढचा, ऍट सर्टन टाइम पॉवर गिवन टू कॉइल सेम. म्हणजे पॉवर ऑफ बोथ कॉइल सेम आहे. P1 इज इक्वल टू P2 हे सो दिले. आणि विचारलंय काय, ऍट दॅट टाइम करंट देअर वॉज करंट अँड इंड्यूस व्होल्टेज इन टू कॉइल ऍट द सेम इन्स्टंट रेशो ऑफ एनर्जी स्टोर्ड इन फर्स्ट कॉइल टू सेकंड कॉइल विचारलंय. ओके, आता एनर्जी स्टोर्ड म्हणजे एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाफ L I स्क्वेअर. बघा लक्ष द्या, बरोबर आहे ना. मग टू सॉल्व दिस फॉर एनर्जी स्टोर्ड L1 L2 दिले. आपल्याला करंट फाइंड करायला किंवा करंट मधलं रिलेशन फाइंड करायला पाहिजे, राईट. गेटिंग एव्हरीवन? म्हणजेच काय विचारलं काय त्यांनी, रेशो ऑफ एनर्जी स्टोर्ड ऑफ फर्स्ट कॉइल म्हणजे E1 by E2. E1 by E2 हा विचारलाय. किती येणार आहे? L1 by L2 इंटू वॉट? I1 by I2 चा स्क्वेअर. लेट्स से इक्वेशन 1. गॉट इट? आता हे I1 by I2 फाइंड कसं करणार? फॉर दॅट पॉवर दिले, रिलेशन दिले. रिलेशन किती दिले? पॉवर सेम. आता पॉवरचा फॉर्म्युला काय असतोय? व्होल्टेज ई किंवा व्ही यूज करा इंटू वॉट? करंट. व्होल्टेज P2 E2 इंटू वॉट? करंट. बट हे कॉइल आहे, कॉइल मध्ये व्होल्टेज इंड्यूस झालं म्हणजे काय? मायनस L1 di1 बाय dt, बरोबर आहे ना, इंटू I1 and it is minus L2 di1 by dt into what? I2. बरोबर आहे? इज इट राईट? म्हणजे हे सेम आहे, कॅन्सल झालं. मायनस साइन गेट कॅन्सल. आपल्याला पाहिजे I1 by I2. मग I1 by I2 किती येणार? हाऊ मच I1 by I2? इट इज L2 by L1. झाला सॉल्व प्रॉब्लेम. इज इट राईट? बरोबर आहे ना. सो E1 by E2 फ्रॉम 1 आपण काय लिहिणार मग? फ्रॉम 1 E1 by E2 it is L1 by L2 into I2 by म्हणजे L2 by L1 चा स्क्वेअर. म्हणजे अल्टिमेटली काय राहिलं? L2 by L1 म्हणजे इट इज 3 by
9, nothing but 1 by 3. So 1 by 3 is option. Nothing but option A. Is it clear? Got it? Number 5 solve करा. 10 झाला असेल तर.